इथे आमचे शरद काका आहेत. टेबल कशाला? अरे बसायला. अच्छा ओके सही आहे सही. काय करतात? हा मूठ म्हणतात त्याला. अच्छा हा असा बांधलेला आहे त्यांनी, जे काढतात ना तिचा रोप. साखरपणे मंगळवारने येतात. अच्छा 8 दिवस का होईना, महिनाभर होता लाईन हे होईना शेतीसाठी. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका मान्सूनच्या आपल्या ब्लॉगमध्ये. आणि मी गावीच आहे. तर मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील, जो की मुंबई गोवा हायवेची जो चिपळूणचा सवत्सडा वॉटरफॉलला व्हिजिट केला होता. देन त्याच्यानंतर एक दुसरा ब्लॉग जो की गावी थोडा जो वाडीचा फेरफटका आणि असंच आजूबाजूचा आपला नेचर काय आहे कसा आहे. तर चला आता या ब्लॉगमध्ये थोडीशी भातशेतीची लावणी वगैरे लावतायत लोक, किंवा जे कशा पद्धतीने असतं मी सुद्धा पाहिलं नव्हतं प्रॉपर. तर इथेच आपल्या बाजूच्या वाडीमध्ये शेतीची कामं चालू आहेत, तर तिथे जाणार आहे. तर चला. तर जस्ट इथे घराच्या बाजूला जागा आहे. तर माझ्या घराच्या बाजूला इथे थोडी जागा आहे, तर तिथे अननस वगैरे लावले आहेत मम्मीने. इथे बघूया काय आता होईल, येईल इकडे. देन इथे अजून एक अननस आणि हे कढीपत्ताचं झाड, अळूचं इथे आहे छोटस. आता पप्पा तिथे लावतात. अच्छा कुठे? तिथे त्या साईडला? हा तिथे लावतात. खाली वाकून जा. तिथे कशाला लावताय? लावू दे बाथरूम. इथे कशाला लावताय म्हणजे? अच्छा त्या साईडला बाथरूम काढायचं आहे ना तिथे. मग इथे लावू दे. पण इथे होईल का व्यवस्थित? वरतो मागे लावलं होतं मी तिथे. ते शेणखत टाका खाली. तो बघ तिथं पण अननस लावला. मोठा करा जरा खड्डा तो. इथे पण अननस. अच्छा. आणि हा आपला घराच्या आजूबाजूचा परिसर, जो की सुंदर छान असा निसर्ग. हे आळू आणलेलं. हे कोणता आळू? कलरिंगचा ते भाई कलर बघा ना ह्याचा, मस्त वाटत यार. आणि इथे आळूची पानं आपण लावतोय, आळूवड्या. हा गोविंद काकांनी दिलेलं आहे. त्यांच्या झाडाच्या इथं म्हणजे त्यांनी जे आळू लावले होते ना, तिथून आपण आणले होते. तर असं चेपा जरा माती चांगली म्हणजे घट्ट बसलं पाहिजे. चला आळूवडीचं लावलेलं आहे, बघूया जर प्रॉपर जर पुढच्या वर्षी उगवले तर आळूवडी खायला मिळतील. आल्याचं पण आपल्याला खाली जमिनीत आलं निर्माण होत. अच्छा. आजीकडे मी टाकलंय ना, आजीने काढला ना गेल्या वर्षी. ओके. हा असं उभं लावा आणि थोडीशी बाजूला माती टाका. हा बस झालं. हा हा असं कोंब. बस जास्त झाकू नका ते. जास्त झाकू नका त्याला. तिथे दाबा. थोडी माती दाबा. हा तर पकडलं का मग ते येईल पुढं. कोंब येईल. चिवारीला कशी येतात पानं, अच्छा तशी पानं येतात. हा मस्त येणार. तुझं दगड ठेवा म्हणजे इथं आलं लावलंय असं समजेल. वा काय तुझे. नाही तर कळणार कसं कुठं लावलंय ते. अच्छा हमको सिखा रिया है. तर चला आता त्या बाजूच्या वाडीत जायचंय. पण अरे तात्या काय म्हणता, बरे आहात ना? तब्येत पाणी एकदम मस्त. कुठे गेलेलात? बाजारात. अच्छा. हे आमचे तात्या आहेत, एकटेच राहतात इथे. बाकी सगळे त्यांची मुलं वगैरे दादा वगैरे सगळे मुंबईत असतात. बरं आहे ना बाकी सगळे? चला आलो जरा गुरवाडी, लावणीचं काम चालू आहे ना, तर जरा जाऊन येतो. चला. हो तर चला आता निघतोय. आणि इथे मला आदर्श भेटला आहे. आदर्श जो शाळेत भेटला होता, आमच्याच वाडीतला आहे. पप्पांचं नाव काय रे, विसरलो मी. येस, प्रमोद दादाचा मुलगा. चल काय लवकर कसा आला तू शाळेतून? आज अशी सुट्टी घेतली. हफ्ते में सिर्फ एक बार. अच्छा. चल आता माझ्यासोबत आदर्श आहे. चल भाई लवकर जाऊया. सो आदर्श आणि मी चाललोय. तर आदर्श काय बोलतो? शाळेतून तू आज दांडी मारलीस वाटतं, हावडे. हा कंटाळा. अच्छा रोज जातो. कंटाळा आला. चल ठीक आहे. अजून पण काम करताय?
हे आमचे संतोष काका अजूनही कामच चालू आहे त्यांचं, सकाळपासून आपला मेहनत करतायत. मित्रांनो, शेतीचं काम खरंच इझी नाही आहे. आता तुम्ही बघाच पुढे व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने. मी कधी लाईव्ह बघितलं नाही आहे, पण बघू थोडंफार काय बघायला मिळालं तर जो काही मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे की लावणी वगैरे ऑल ओव्हर कशा पद्धतीने केली जाते, काय काय कामं असतात हे कधी बघितलेच नाही आहे. पाऊस पण सुरू झाला आहे मस्त. काय म्हणतो आदर्श, तू गावीच असतोस ना? गावी आवडतं तुला? हां आवडतं? काय बोलतो? तर जस्ट मित्रांनो मी इथे आलो आहे. आमच्या बाजूचीच वाडी आहे, पाटोळेवाडी आहे. तर तिथे असे मिळून सगळे शेतीची कामं करतात. आता हे आमचे बाबूदादा आहेत. तर बाबूदादा आता हे काय करतायत म्हणजे? आम्ही रोप काढतोय. अच्छा, रोप म्हणजे हे पेरलेलं आहे? हा, भात पेरलेलं आहे. अच्छा, मग आता हे काढल्यानंतर लावायचं. ओके, मग पहिली प्रोसिजर मला वाटतं हे काढून पहिला नांगरावं लागतं. अच्छा, नांगरणी झाल्याच्या नंतर पेरायचं आणि मग हे उगवून आलेलं परत काढायचं. 20-21 दिवसांनी होतंय. अच्छा, तर हे अशा पद्धतीने म्हणजे गावाकडे अशी कामं चालतात. इथे आमचे शरद काका आहेत. बोला. हा काय टेबल ठेवलाय तुम्ही? टेबल ठेवलाय. टेबल कशाला? अरे बसायला. अच्छा, ओके, सही आहे, सही. काय पॅन्ट भिजलीच आहे, चड्डी भिजलीच आहे. अशा पद्धतीने आता हे किती वाजेपर्यंत काम करणार? 7 वाजेपर्यंत. हे बघा फुल पाय एकदम आतमध्ये रुततायत आणि हे अशा पद्धतीने काय ॲम्बियन्स आहे यार, काय वातावरण आहे खरंच. म्हणजे स्वतःच पिकवायचं आणि स्वतःच खायचं. तर इथे बघू शकता तुम्ही, शपथ पाय पूर्ण रुततायत काही. आपण पहिल्यांदाच आलो आहे, बघूयात. तिकडे मला वाटतं आता नवीन पद्धतीने हे ट्रॅक्टर, छोटासा मिनी अशी ही मोटरवाली मशीन असते त्याच्याने नांगरणी करतात. भाई काय बोलतो बाबा, कसं आहेस? बरं आहे ना? आपला पप्पा नाही भाई, आम्ही क्रिकेट खेळत असतो सोबत आणि तो मला वाटतं गावीच असतो कायम. ही मशीन आहे, आवाज येणार नाही या ह्याच्याने, अशा पद्धतीने याचं हे केलं जातं. साईडला इकडे लेडीज आहेत, पूर्ण महिला इथे या साईडला लावणी करतात बहुतेक. हे अशा पद्धतीने हे बहुतेक लावणी आहे ना, म्हणजे लावायचं. पण हे असं पाण्यामध्ये भिजत म्हणजे उभं, हे आता वाकडं झालंय मग हे. अच्छा, ओके. हे एवढं आता हे जे शेत आहे हे एवढं लावलेलं आहे. पद्धतीने गावाकडे मला वाटतं सगळे मिळून करतात ना, म्हणजे सगळे मिळून एकत्र. मला वाटतं प्रत्येकाची जी शेती आहे ती सगळे मिळून करतात. त्यामुळे आता ही जी काय थोडीशी लावणी शिल्लक राहिले, ओके, ती अशी सगळी एकत्र माणसं येतात आणि एकत्र. अच्छा, पण मला वाटतं यातच एक वेगळी मजा असेल, कारण स्वतः एकट्याने करण्यात एवढं होणार नाही. आता हे काय करतोय भाई पप्पा? अच्छा, म्हणजे जे असं त्या ट्रॅक्टर त्याने खोदलंय ते प्लेन करायचं. अच्छा, म्हणजे हा जुगाड आहे वाटतं. तर अशा पद्धतीने कोकणी माणसांचा आमचा हा जुगाड आहे. हो दे. आणि पप्पा आणि आम्ही सोबत क्रिकेट खेळतो आणि तो MBA करून ही शेतीची कामं पण करतो गावाकडे, म्हणजे वेळ जसा असेल तसा. आणि मला वाटतं पप्पा तुझा पण यूट्यूब चॅनल आहे ना, त्याचा आय थिंक लाईव्ह वगैरे असतात, त्याचं यूट्यूब चॅनल आहे. नाव काय तुझ्या चॅनलचं? SS इव्हेंट म्हणून आहे भावाचा आपला. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावरती मला वाटतं आपल्या स्पोर्ट्सचेच लाईव्ह वगैरे, स्पोर्ट्सचे लाईव्ह होत असतात. तर जर जवळपास कोणाला हवं असेल, जे की आमच्या साखरपत तर असतीलच त्याचंच, पण जर या साईडला हवं असेल तर मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकून देईन. तर कॉन्टॅक्ट करा, आपलाच भाऊ आहे, काय असेल तर कमी करेल तो नक्कीच. काय म्हणतात हे जे आता असं बांधलंय? रोप. अच्छा,
दाढ, रोप, वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे कोकणामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की आता आपण मुंबईचं जर कोणी म्हणेल तर ते म्हणेल अरे गवत आहे पण इकडे दाढ किंवा रोप. अच्छा ते जे रोप काढतायत ओके. त्या साईडला ते रोप इथं आणून लावायचं चिखल करून मस्त. अच्छा. ह्याला मळीमध्ये ही मळी आहे. तर चला आपण तिकडे बघूया ते जे रोपा काढतायत ते काय करतात. हा मूठ म्हणतात त्याला. अच्छा. हा असा बांधलेला आहे त्यांनी जे काढतात ना तिथं रोप. येस. हा असा रोप मूठ बांधलेला आहे. ओके म्हणजे त्या रोपाच्या छाछाने बांधायचं. सोडायचं आणि हे जे लावणार ना हा. ह्याला मग मोठं भात तयार होणार ह्याचं. अच्छा तरी किती वेळ जाईल म्हणजे तयार. 3 महिने बरोबर जातात. 3 महिने. ओके. मग त्यानंतर भरपूर प्रोसेस आहे मला वाटतं. मग काय झोडापणी, कापणी, झोडणी, त्याच्यानंतर तांदूळ मिळतो. म्हणजे मित्रांनो बघा कोकणामध्ये कसं आहे की भात शेतीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि स्वतःच सगळी मेहनत करायची आणि स्वतःच खायचं. सो भारी आहे. आणि हा पावसातला एक्सपिरियन्स तर तुम्ही बघू शकता. मस्त पाऊस पडतोय आणि इथे ही लोक मिळून काम करतायत. खूप वेगळाच असा एक वेगळा आनंद आहे. आणि हे शशी काका आहेत तर हे पप्पांचे बालपणीचे मित्र बरोबर ना. अगदी लहानपणी शाळेत जाण्यापासून ते पूर्ण लहानपणी एकत्र असायचे. शेतकरी आहेत पुण्याचे. अच्छा. हे कॉन्ट्रॅक्टर पुण्याला असतात. ओके. ते त्यांचे बंधू पोलीस मध्ये आहेत. ओके. पण हे गावची शेती कधी विसरलेली नाही. नक्कीच म्हणजे म्हणजे ते पुण्याला राहून सुद्धा स्थायिक असून सुद्धा या ठिकाणी शेतीसाठी खास करून शेती लावण्यासाठी येतात. अच्छा म्हणजे फक्त लावणीमध्ये जे आपला भात पावसाळ्यात. अरे वा. तर हे आमचे दादा आहेत इथले या वाडीतले. आय थिंक तुम्ही पोलीस आहेत हे. अच्छा स्वारगेट पोलीस स्टेशनला असतात. आणि मला वाटतं मग तुम्ही शेतीसाठी फक्त स्पेशली येता इकडे. अरे वा. म्हणजे तुमचं गाव आहे. अच्छा. तर त्या इकडे गावी स्पेशली म्हणजे शेती कामासाठी येतात. म्हणजे मित्रांनो बघा. अच्छा ही तुमचीच आहे म्हणजे आता हे सगळे मिळून करताय. एकत्र मिळून करतो. अच्छा. ही झाली की मग दुसरी. अच्छा. तर बघितलं मित्रांनो म्हणजे आपल्या म्हणजे शेती कामासाठी कोणी म्हणजे कसलीच लाज नाही मला असं वाटतं. कारण आपलीच शेती आहे आणि जर त्यांच्या सगळ्या नोकरी वगैरे सांभाळून जर ते इथे येत आहेत आणि शेती कामासाठी इथे येऊन काही असो मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे. तिथे जो पप्पा नाही आहे तो पण MBA करून शेती वगैरे करत असतो. मित्रांनो हा इकडचा वाईबच खूप वेगळा आहे. बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीने काय वातावरण आहे इकडे आणि या वातावरणात हे सगळे मिळून काम करतात. हे तर आमच्या शरद काका आहेत. मग तुमची कधी करणार आहे. काय नाही. अच्छा 20-25 लोक. अच्छा. बाबू दादा काहीतरी सांगत होते. काय म्हणत होतात. शेतीसाठी ना चाकरमाने मुंबईवरनं येतात. अच्छा. 8 दिवस का होईना महिनाभर का लाईन हे होईना शेतीसाठी. अच्छा. हौसेने येणार. जोत वगैरे आता ट्रॅक्टर झाले. अच्छा. पण ट्रॅक्टरची मजा ती जोताची मजा. अच्छा म्हणजे खरी मजा तीच आहे जे बैलाने जे नांगरणी केली जाते ती. अच्छा. हा माहिती आहे बघितलंय. सफेद खिल्लारी होते ना. अच्छा. हे बघा हे एका ठिकाणाहूनचं काम झालं ना की फक्त जरा ह्याचं उचलून घेऊन जायचंच असा पूर्ण वांदे आहेत. म्हणजे एका मळीतून दुसऱ्या मळीकडे. गावाला कसं माहिती काय उंच उंच बांध असल्यामुळे ना. हा पण लागतं वाटतं. हा बघा अशा पद्धतीने हे घेऊन जावं लागतं. किती मेहनत असते मित्रांनो. आणि आपल्याला वाटतं की भात असाच उगवतात आणि काय पण त्याच्या मागची मेहनत खूप आहे. फुल सक्सेस. आता ते तिकडच्या साईडला शिफ्ट करत घेऊन जायचंय. जस्ट पाऊस पण गेला आणि हे बघा मित्रांनो हे आहे भात जे रोप दाढ. तर हे मला वाटतं हे लावतायत ज्या पद्धतीने आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच. आणि मग त्याचं प्रॉपर भात तयार होऊन मग कापणी आणि मग झोडपणी आणि मग त्यानंतर ती झोडपणी केल्यानंतर मग तो भात आय थिंक चक्कीवरती वेगळा करण्यासाठी म्हणजे त्यातून कुंडा आणि भात वेगळा होतो. ते त्या काका म्हणत होते. आपल्याला आपण कधी बघितलं नाही पण हे अशा पद्धतीचं आहे. खूप छान आहे मस्त.
मला वाटतं किती 2 मळ्याला तिकडे लागल्या ना, चौथी म्हणजे 4 मळ्या. आणि किती होतात दिवसभरात म्हणजे असं लावून? अच्छा 8-9. अच्छा. इथे आमचा चेतनचे पप्पा इथं अशा पद्धतीने हे काढतात. असं मूठ बांधायचं. अच्छा. अरे वा, अशा पद्धतीने. तर हे अशा पद्धतीने हे रोप काढली आहेत आणि आता हे लावतील, म्हणजे ऑल ओव्हर सगळीकडे लावतात. तर ही इथे यांच्या वाडीची विहीर आहे ही. भाई साहब, पाणी तर बघा फुल क्रिस्टल क्लिअर वॉटर. हे प्यायचं पाणी वगैरे इथूनच घेत असतात वाटतं. हा, इथून नाही मग हे काय अशीच? नाही, पण घेतात, पण त्याच्यात औषध टाकायला. अच्छा अच्छा, हमको सिखा रिया है. तर चला मित्रांनो, या व्हिडिओचा एंड मी इथेच करतोय. ऑल ओव्हर तुम्ही बघितलाच असेल. एकदम शॉर्टमध्ये हा व्हिडिओ मी केला, कारण त्याची प्रोसेस ही आधीपासून असते, जे की नांगरणी, मग पेरणी आणि मग ही रोपं जे आत्ता उगवली आहेत ती काढून दुसऱ्या जागेवरती प्रॉपर म्हणजे तिथेच त्या मळ्यांमध्ये लावायचे असतात. तुम्ही बघितलंच असेल, त्या बायका लावत होत्या आणि खूप मेहनत असते मित्रांनो. तर चला, या व्हिडिओचा एंड मी इथेच करतोय. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ते खाली बेल आयकॉनचं बटन आहे ना, ते बटन पण प्रेस करा. तर चला मित्रांनो, भेटूयात कुठल्या तरी पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस आउट.